श्री शिवलीलामृत 11वा अध्याय रुद्राध्याय। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य तिची जन जे शिवभजनी परायण सदा शिवलीलामृत श्रवण अर्चना सदाशिवाची सुत म्हणे शौनिकाधिकामृते रुद्राक्ष धारणा भस्मचरती त्याच्या पुण्याचा नाही मी ती जगती तोची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारणा त्यासी वंदती शुक्रादी सूर्यगणा तो शंकरीची ताजे दर्शना घेता चरित्री दिव्यभू अथवा षोडश दंडी त्यांना बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिकी माझे एक बांधावण शिवस्वरूप मनोनी त्यावरी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केला समन असो द्वादश मनकटी पूर्ण रुद्राक्ष बांधीजे आदरे कंठी बांधावे बसते मस्तका भोवते 24 सहा करणे पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा सवे गळा एकमुख्या गळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख षडमुख अष्टमुख मुख चतुर्दश मुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुबळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी कैले जाणे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परमपावन इतिहास एका विषयी काश्मीर देशाचा पावन नामधान भद्रसेना विवेक संधान प्रधान परमचंद्र पंडित प्रजा दयाब्द भूसर धन्यमंती तोची राजेश्वर लाचना घेई न्यायिक रिसाचरा महत तरो तोची प्रई सुंदर प्रत्यता मृत्युभाषणी पूर्वदत्त ऐसे लातीचे कामे सुदस भाग्य विद्वानगणी विशेष सुकृते पाविजे गुरु कृपावंत श्रवणथोर शेष प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता क्षमाक्षील शासन सुरस पार विशेष सुकृते लाहिजे शोधात्र प्रेम चतुर सावधान यजमान साक्षी उदार पूर्ण कार्य आरोग्य सुंदर गुरुंना पुरुषकृते प्राप्त होय असो तो भद्रसेना आणि प्रधान बहुत करता अनुष्ठाना दोघांचे आले नंदना शिवभक्त उपसदांची राजपुत्र नाम सुधाना प्रधान तारक संपन्न दोघी शिवभक्त निसीम सावधान शिवदानी वाळे होनी सदा प्रेरणा अनक्षते वैराक्ष लोकाक जंगे ध्रुव मंगळ त्या सहाची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमार लेवते वस्त्र अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवते तेवते बाळ दोघे जण सर्व अलंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण भस्मचरती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करते शिवलीलामृत बोलते शिवनामावळी सत्यवाहिनी शिवपूजा सर्वदा चक्रता राव प्रधान यासका नावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाची विभूती पुसणे रुद्राक्ष काळाची मागोदय वस्त्रभूषणे लेवती ते सेवेची ब्राह्मणांचे अर्पती येते मागोती शिवदीक्षा शिक्षा करता बहुत परितेन सांडते आपले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता तो गळा सुकृत मित्रा घराचे आला पराशरा सेवे विशेष ऋषींचे भार अपारे सूर्य तेजस जो कृष्णद्वैपायाचा जनिता त्रिकाळाने प्रतिसृष्टी करता तो वशिष्ठाचा नातू तत्वता राक्षसत्र जेने केले जेवी मनुष्य वागती अपारे तैसेच पूर्वी होते रजनी तर विते पितृकवारे समग्र जळले सत्र करून या जन्मजयी सर्पसत्राचे आस्थाग्नीमध्येच राहिले प्रशासी पुनर्सिद्ध प्रार्थने मग वाजले रावणाधिक विरंची सिद्ध टाऊन शर्माद्री प्रतिसृष्टी केली विश्वमध्ये ते पितृकवारे पराशरा वारची दरदर पै केली ती सांगावी समूळ कथा परिविस्तार होईल ग्रंथात या लागे धनुचाळत बोलले पाहिजे आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर त्याचा नातू होय शुक्रयुगंध भद्रसेनाचा आणि कुळगुरणाला घराला जाणून राव प्रधान सामर्थ्य होती साष्टांग नमुने घराचे आणि ती सोडूप सारे पुजिती भावचित्ती विशेष सर्वस्त्र वसने भूषणे देवनी राव हिरवी कंजोडणे मग दोघे कुमार रात्रंदिनी ध्यान करती शिवाजी नावडती वस्त्र अलंकार रुद्राक्ष बसणारी सदाभर वरे क्षेत्र अनुमात्र भाषण करती कोणाची इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास इंद्रिय गजवा राजविलास अनुमात्र गजवाचे या समग्र आरोढावे एवढे ना पुढे हे काहीसे राज्य करते हे आम्हाचं कुठं पडले चित्ती मग ते दोघर कुमार अनुनी गुरुपती दागोली भद्रसेने गुरुनी पाहिले दृष्टीसे जे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमादयाचे नाही कुठे शोधता यावरी बोले शक्ती सुद्धा म्हणे हे का झाले शिवभक्त याची पूर्वकथा समज ऐक तुझे सांगत पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारंगा मनोरम महानंदा नाम तेजे त्या गामीचा जोची बुबा पृथ्वी माझी स्त्रीसेम स्वरूप ललिताकृती पावनी करणार तन्मय होऊन नृत्यकरी जैसा उगवला पुण्य तिचं तैसे तिजवरी विराजी चित्र रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामडेजीवरी सदाळ मणिमय पादुका रत्नखचित चरणीजीच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरणमय रत्नपरकराज चंद्रशेषम प्रकाश शयाजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विरचित गोमहिषी किल्लारे भूत वाजी गजी घरे भूवस दासदासी अपार घरी माता सबक सहोदर जे गायने ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा तिच्या नृत्याचे कौशल्य देखून सगळं रूप पडवलं येते मला तिचा भुक्का मिचून भुकेच बघे येते करा विश्वासा पृथ्वीदा निमुला जो पुरुष होता त्याचा दिवस नसरता इंद्र श्रीवसन परम शिवभक्त विख्यात दानशिळा उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेहमीसी अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण असते अद्भुत अभिषेक शिवासी याच कोणी जे जे ते महानंदा पूर्वित गोडलिंगे करविते श्रावण मासे अत्यंतर एक भद्रसेना सावधान कुकट मरकट पाळीले प्रीती करून त्याच्या कळा
रुद्राक्ष बांधून नाचू शिकवले कौतुके आपले जे काय नृत्य करत आहे ते शिवलिंग असतं आपली सुंदर कुकड मरकड त्यासमोर होते तिची बांधी प्रीतीने करी शिवलेला पुराण श्रवण ते एकटी दोघे जण सेवीची महानंदा करी काय ना नृत्य करी शिवापुढे महानंद त्याचे सोडून नृत्य करवी कौतुक करून त्याच्या गळा कपाळी जाणं विभूती चर्चे सहज तिच्या संगती करून त्याचे घर तसे शिवभजन असो तिचे सत्व पाहावया लागून सदाशिव पात्र सौदागराचा वेश धरला महानंदीच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून ते आपला तन्मय होते झाली ते देवा पूजा करून स्वहस्तकी त्याच बसवले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे असते की गंगा त्याच्यात देखील देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गाची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्माने निर्मिल दान मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागर ते काढून तिच्या हस्ती घातले गंगण एरी होऊन आनंद करणं नेम करीत असे पृथ्वीची मूल हे गंगण मी वती लक्ष्मी पद्मिनी 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी त्याचे ते मानले देवीचे त्याने दिव्यलिंग काढले सूर्यप्रभे उन्हागळे तेज वरल्याने जाय लिंग देखून ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमुळे म्हणून वंद लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेने कोटी कंकणी टाकावी ओवळे सौदागर म्हणे महानंद लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगिली की दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करणं महाकठीण व्रत माझे एरीने अवश्य म्हणून ठेवली नृत्या करी नेऊन मग दोघे करती शयन रत्न खजित मंचकी तिचे कैसे आहे तो धरे पाय सदाशिव ते भक्त धाऱ्या अभिनव कौतुक चरित्र दाखविली त्यांच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला ना धाव लागले चहू एकची हाक जाहली तिचं सावध करी म्हणणारी म्हणे अग्नी लागला उडलो करी एरी उठली घाबरी तव आता स्वतः चेतीला त्याच्या बाजी उडी घालणं घंटा पाच त्याच्याकडनं कुकड मरकट दिल्ली जोडणं गेली बोलणं रणाप्रती नृत्यशाळा हसण्यावाली समग्र मग शांत झाला तप्त कर यावरी पुसे सौदागर महानंदी प्रती ते माझे दिव्य लिंग आहे की जतन महानंद घाबरी ऐकून वक्ष सरळ घेत बुडवणं म्हणे दिव्य लिंग दग्ध झाले सौदागरे बोली वचन नेमाचे आजी दुसरा दाना मी आपला देतो प्राण धिंगा कारण तुझवरी मग त्रिजन चैताविला आकाशवंती जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला मी पाला कुंडाच्या अति लागवी उमारंग जो भक्त जन भवभंग उडी घातली सवय ओम नम शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलू सर्व ब्रह्मदा उलटी सर्व संपदा कोशाचं मध्य सर्व यशोशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गुरुदान महानंदाने स्नान करून भस्मांग चर्चले रुद्राक्ष सर्वांगी लिहून हृदय चिंतले शिवदान हर शिव म्हणून उडीले शंख घातली सूर्यभीमाने घे उदयाचळी तैसा प्रकडला कपाळमुळे दशभुज पंचवदना चंद्रमुळे संकटी पाळी भक्ता देव हाता जटांचा बाहेर तुरळीती वैश्वनार श्रीजुळ बाई जुळ वाई नीरव भयंकर महाजोगी चंद्रकाळा दयाची शरी निळकंठा खटवांगदारी भस्म चर्चेले शरीरी गजकुर्म पांगुरला निसला सेव्याग्राम गळा मनुष्यमुंड चहारा सर्वांग विश्वफणीवर दशभुजा मिळवते वर्चवर कंदुक जले ते देवे दाबच्या चोरणे अकस्मात महानंदीचे जेल नजरते हृदय कळमी परमानंद म्हणे मी झालो सुप्रसन्न महानंद माग वरदान म्हणे मी म्हणे हे नगर उदरण विमानी पैसे दयाळ माता बंधू समेत महानंदा विमानी पैसा दिव्य रूप पावनी त्वरित नगरा समेत चालली पावली सकळ शोभते येते नाही आदिवादी श्रोधा शोधते भेद जी कैशी देत नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही शेषंक जैतीची गोड उदक अमृतावने कोटी गणे जेथे सुरुद्रांचे वर्णापर सूर्यपंच भूत गल्लारे चिंतामणची धवलागरे भक्ता कारणी निर्मिली तिथे वचनात बोलत असं शिवदास ते होय ते प्राप्त होय ते असं शिवपद सर्व दाविनाच महानंद येते ते बावली हे कथा ब्रह्मसुराचं प्रसंग भद्रसेनाचा म्हणे हे कुमार दोघे निशेच्या कुकड मरकड पूर्वीचे कंडी रुद्राक्ष धारण विभूती चर्चेंना त्याचा पूर्वपणे करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निरुद्ध लक्षणे डोळ्याचा शोभजने तो लावतील बहुताचा सुधरतील मध्ये मध्ये भद्रसेना गुरुसे घाली लोटांगणे म्हणे इतकुने मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेना बोलती पुढे हे राज्य किती वर्ष करते आयुष्यपर्यंत सांगा येतात गुरुवेऱ्या बहुत करता नव्हता एवढाच पुत्र आम्हाला परंपरेकर राजाचा प्रणवना आवडे तुमच्या आगमने करून समाधान तरी या पुत्राच्या आयुष्यपर्यंत सांगा मग स्वामी मजत होता ऋषी म्हणे मी सत्य बोलून तुम्हाची वाटा ऐकता वाटेल दुःख हे सभा सगळ्यांनी काय दुःखानंही पडेल बे प्रत्यय सदृश्य बोलावी वचना तरी अंगास येते मूर्खपणा तुम्हा वाढेला विषावना विशेष कठीण येते गोष्टी भद्रसेना मनदेश म्हणे सत्यवचन बोलावे न करावं म्हण तरी तुझ्या पुत्राची 12 वर्ष पूर्ण झाली असता जाण आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावले असं म्हणजे राव ऐकता धरणीची मूर्छेवणी पडी येला मग सहितच त्यासाने दुःखाग्निता गेली आवडी अंतकरी सगळं ग्रामीणी आकांतकरी आक्रोशे करुणी हा काळ वक्षस्थळ प्रिय नुपुर मग रायाशी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठांना सोडी दे एक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शिष्यमित्र नव्हते ते नव्हता मायमाय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणून या ते दोन्ही माया सत्य ते झाले महत्व मग त्रिविध अहंकार होत शिवचन करून सत्वांची निर्मिला की वाचन व्रजांची सृष्टी करता द्रोहीन जमाश रुद्र परिपूर्ण सर्गसंत कराविता विधीस म्हणे सृष्टी रुचिपूर्ण येरु म्हणे मजनाई ज्ञान मग शिवतया लागून चारवेद उपदेशिले संवेदांचे सारपूर्ण तो हा रुद्रा परंभावन त्याहून विशेष गोयज्ञान भूयात्रही असे ना बहुत करता हा सतन त्याहून अनेक नाही तोर साधन हा रुद्रादय शिवरूप श्रीशंकर सोय बोले जे रुद्रादय ऐकते पडते त्या
त्यांच्या दर्शनी जीव उद्धरती मग कमलोदय एकांती सप्तपुत्रा सांगी रुद्र हा मग संप्रदाय ऋषीपासून भूतळाला अध्याय जाणं थोर जप तप ज्ञान द्याऊन अन्न नेसीची तो जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याची दर्शने तिने पावन स्वर्गाचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिते जप तप शिवार्चना याहून थोर नाही जाणार रुद्रमहिना अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर पाश सोडणी यमकिंकरा रीते हिंडो लागले मग यमे विधी लागे पुसून अभिक्त कृत्या निर्मिल जाणं तिने कुतर्क अधिभेदी लक्षण त्याचे हृदय संचरली त्याचे मत्सर वाढीला विशेष वाटे घरावा शिवदेशी येणे जाऊन यमपुरुषा महापनरकी पडले सदा यम सांगे दूतापती शिव देशवी पापमय ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा शिवतोर विष्णू हरिशेष कोण ऐसे म्हणते दयाला कुणा आणि नरके घालावे रुद्रदय नावडे त्याची कुंभभागी घालावे त्याचे रुद्रानुष्ठाने आयुष्याचे रुद्ध होय निर्धाने याकरता भद्रसेना उदारी अवित रुद्रावतने करी शिवावर अभिषेक धारधरी मृत्यूदूर होय सता अथवा शर्त घट स्थापूर्ण दिव्य वृक्षांचे पल्लवान रोद्रमुद्रक अभिमंत्रण अभिषिंचन पुत्राकरी नित्य 10 सहस्र आवर्तन पूर्ण शोनिपाळा करी सप्तदिन राय धरले दृढचरण सद्गत होऊन बोलत सकळ ऋषी मंडित रत्नमंडित पदक स्वामी यात तू मुख्य नायक काळ मृत्यू भय लोक गुरु रक्षे त्यापासून तरी तो आचार तत्व करावे तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणि सांगसे ते बोलावून आता तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून त्याचे रुद्रानुष्ठान भक्तिपूर्ण न्यासधान युक्त पडून गुरुपासून जे आले परदान आणि परदान त्यास वमनाहून नीच पूर्ण विरक्त सुशील गेल्या प्राण दृष्टी प्रतिग्रह न घेती जे सापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालू न देती मित्र किंवा साक्षात उमनात पुढे आणून उभा करते ऐसे लक्ष्मण तो ब्राह्मण बसला वैसपता घेऊन सहस्रगट मांडून अभिमंत्रण सापले स्वतंत्र चालले पूर्ण त्या ताम्रपल्लव घालून रुद्रघोष गर्जने ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडले शास्त्र संज्ञा झाले दिवस 7व्या दिवशी मध्याने आला चंडाचा मृत्यू समय येता धरणीचा बाळ मूर्छेत पडी येला एक मुहूर्त निश्चित चलन वलन राहिले समस्त परम घाबला नृपनाथ गुरु देताना अभिकरा रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन त्याची पुसती वर्तमान वर्तरीतेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर जटा कपाळी शेंदूर बैकरा दाडा भयंकर नेत्र खंदिरा सारखे तो मज घेऊन जात असत तत्वता असता चौघी पुरुष धावून येईल तत्वता पंचवदंत शबुज त्यांची साम्यता कमळ भवांडी तुझी नसे ते जैसे कबसते ते दिगंतो न सहार ते भस्म अंगी व्याघ्रांबर दिसते दशयुस्त ते महाराज घेऊन मज जात सोडविले तोडे निबंधन त्या काळ पुरुषाचे घेऊन धरू न करीत दाडन गेले ते ऐसे मूत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणाचे काळी नमस्कार आनंद अश्र नेत्रे आडे अंगी रोमांचे दाटले मग विप्रचारणी गडबडा लोळे शिवनाम गरजात ते वेळे देव सुमने वर्षे देणे त्यांचे गजर डंका वाजे गरजे अवघ्यात थोर खदयाची मासुसुर मृदंग वाजे वाद्य गरजती अनेक वाद्यांचे गजर शिवलगाती अपार शृंगे भुंगे काळ थोर सैन्या परवाजे चंद्रनाना धडकती बेरी माधमाय नभोदरी असो भद्रसेने यावरी विद्युक्त होम करते षडशान्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिका वस्तू अद्भुत आणून अर्पी ब्राह्मणाचे दक्षिण लागे भांडणे मुक्त केली राजेंद्र म्हणे आवडे तितका बरे एक सगळे मागे पुढे पाहू नका सर्व सगळं गेले तृप्त पुरेपुरे हिची धनभर झाला बहुत म्हणून सांडती ठाई ठाई ब्राह्मण देते मंत्राक्षता विजय कल्याण तुझे असत ऐसे अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत सुगंधवनी केशा काशी क्षेत्रावरी स्वतनी केश तो बल्ले मृड आणि रमण लिंग अर्जीचे की निद्रव्याचे सामान्य चिंतामणी शुद्धा ते उपरडे शराब्दी धावून येत ऐसे कमलोद्भव नंदन देशनी नारदमुनी पातला वाल्मिकी सत्यवती नंदन उतान पादुके दुरुदरत्न हे शेष ज्याची त्रिभुवन जाण वंदेजे का सर्वांते जो चतुष्ट कळा प्रवीण निर्मळ त्याची चतुर्दश विद्या करतामळ त्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा के हे कमल भांड मोडून वृणार सुष्टान करणार माकुते अन्याय विलोकता नाही दांडे ताळले चक्राधिक तो नर देखून देशाने नगुंडातून मूर्तिमंत निघ दक्षिणागी गायपत्यावनी पुढे उभे टाकले देखता पराशराधी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रेसेन धावणी धरती चरण ब्रह्मानंद देव चंबळे दिव्यगंध दिवस म्हणे षोडप सारे बुजला नारदवनी राव उभा टाके कर जोडली म्हणे स्वामी यतेंद्र त्रिभुवन गमन तुझे सर्व काही देखिले सांगे अपूर्ण नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तेही मृत नेला बांधन तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाडला मज एकदा मृत्यूचं पुजू लागलं शिवसुत ऐकते तू कोणाच्या आज्ञेवरून आणि तो होता भद्रसेन त्याचं 10 सहस्र वर्ष पुणे आयुष्य असे दिशे तो सार्वभौम होईल तर रुद्रमहिमा तुझा ठाऊक असा शिवमराजा उल्लंघन तत्व कैसा आणि तो होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाजून तो 10 वर्षे मृत्यूच्या कडनंतर दूर होते ते महत्पणे नरसेनी सहज 10 सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा टाकून कृतंकर जोडून स्तवन करते हे हपर्णाधव हिमनक जामाता अपराध घडता घडला हा ऐसे नाराज सांगता क्षणी राय पायावर घातलेलो आणि सहस्र रुद्रगुणी महोत्सव करते शतरुद्र करता निश्चय शतायुष्य होय तो पुरुष हा अध्याय करता निर्दोष तो शिवरूप याच दे तो येतेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरी ते बहु असो
यावरी ब्रह्मसुत अंतर्धानपर आनंदमय शक्तिनंदन राय शतवज्ञ धनदेवना दोषीला गुरु संपूर्ण सरुषी सहित जाता झाला. हे बदरचे नाकेन पडचे त्याची होय आयुष्य संतती त्याची कारणा बाधे अंती वंदनेती शिवपदा दशशतक कपिलादाना एकता पडता घडे पुण्य केले असला भक्षभक्षणा सुरा ब्रह्महत्या एव महापर्वत तत्वता भस्म होती. श्रवण करता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतर दूर होती. यावर कलियुगी निशेष शिवकर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांचा अनुष्ठान हिची निर्धाने. मग तो राव भद्रसेना सुधर्मपुत्रास राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला. ते काळी मग प्रधानाचा समवेत राव जाता झाला. तपोन शिव अनुष्ठान रुद्राधाना करिता महारुद्र तोषला विमाने बैसुने त्वरित राव प्रधान नेली मुरवित विधलोकी वैकुंठवास बहुत स्वेच्छे करुणे राहिले. शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्पातून संपूर्ण इच्छे फळ देण्यान मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्याचे बाधे ग्रहपीडा विघ्न बीजाचे बाधा रोग दारुण बाधेचे सर्वता येते. जो मानिला विश्वास तो होईल अल्पायुष. तामस हे निंदी चांडळ निषेध त्याचा वेडाण व्हा. त्याचा सोन वांजली माता त्याची संगतीने धरावी तत्वता. त्याचे संभाषण करिता महापातक जाणीजे. ते आपल्या गृहास न आणावे ज्या बंधनच्या सदनास न जावे ते जावे जीवे भय. जो जेवी सुशला हिंसा गृह तो प्रत्यक्ष भक्षितो विष. जे मूर्ख बसती त्याच्या पंक्तीस त्याचे कृत्य आलं या गोष्टी संदेह काही असेना. असो सार्वभौम निश्चित अखंड भयशील लीलामृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावे. अध्यायाचे करिता अनुष्ठान त्यासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याच्या घरी अनुनंद ब्रह्मानंद प्रगटले. अपर्णा रुद्राब्द मिलिंद श्री स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळगंध अपंग न विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिसुत सज्जन अखंड. एकादश अध्याय गोडा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभम भवतु.